मॅच आहे त्यामुळे इथून पहिलं पॉवर प्लेचं जे षटक होतं ते आता इथून नाही आपल्याला पाहायला भेटणार आहेत, कारण 3 षटकांचा मॅच सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय. स्ट्राइक एंड वरती आपण जर बघितलं गेलं तर प्रशांत आणि अनिकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक आलाय पहिले षटक हाताळण्यासाठी. फुलटॉस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण बघतोय प्रवीण आहेत. प्रवीणच्या हातामध्ये हा चेंडू 1-2 करत पकडत असताना आपण बघतोय फील्ड करत असताना या चेंडूवरती 2 धावा येतात आणि 2 धावेने सध्या आपण बघतोय जल्लोष सुरू आहे. आणि इथून प्रवीणसाठी ह्याच जे आपण बघतोय म्हणजे प्रेक्षकांची अपेक्षा होती झेल टिपणं गरजेचं होतं पण ते नाही झालं. आणि सध्या तरी आपण बघतोय या चेंडूवरती 2 धावा येत असताना रितेशही म्हणतात की थोडं स्टार्ट घेणं गरजेचं आहे. आणि खरोखर म्हणजे तुम्ही जेव्हा मैदानाच्या ग्राउंडच्या आतमध्ये जेव्हा बाउंड्री लाईन वरती असतं तेव्हा स्टार्ट असणं गरजेचं आहे, स्टार्ट घेणं गरजेचं आहे. इथून आपण जर बघितलं गेलं तर फलंदाज सफल झाले होते अगोदरच आणि त्यामुळे इथून चांगला चेंडू हाताळला जातोय रितेशच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आता इथून 18 चेंडूंचा खेळ आहे. 3 षटकांचा हा मॅच आहे त्यामुळे फलंदाजाने ह्या गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्या चेंडूला सोडायचं, कुठल्या चेंडूवरती अटॅक करायचा महत्वाचं आहे. या महत्वाच्या गोष्टी आहेत मैदानाच्या आतमध्ये. रितेश झालाय पुन्हा एकदा सज्ज. फटका इथून जर आपण बघितलं तर मिस टाइम झालाय. चेंडू चाललाय पॉइंटला. थर्मानच्या क्षेत्ररक्षक बीट झालाय. पाटला कथा इथून सुरू आहे. सध्या 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पण वेट असा कॉल दिला गेलाय आणि या चेंडूवरती 2 धावा येत असताना सध्या आपण बघतोय आता इथून ह्या संघाला जर पराभूत केलं 4-4-1 बॉईज संघाला जर पराभूत केलं 2020 ग्रुपने तर तिथून भूपेंद्र पाटील माजी नगरसेवक साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. विजयजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सध्या आपण बघतोय आता पारितोषिक आहे त्यांच्याकडनं. भूषणसाठी पारितोषिक आहे 200 रुपयाचं कॅश प्राइज. विनंती असेल की आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. भूषण गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच विजयजी पाटील साहेबांकडनं तुम्हाला 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय तर विनंती असेल की आपण या. भूषण पाटील, प्रशांत आणि त्यानंतर अनिकेत अशी जोडी आहे. चला विजयजी पाटील साहेबांकडनं पारितोषिक आले. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले प्रशांतसाठी तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आता आचोळेच्या जे 4-4-1 आचोळे म्हणजे 4-4-4 बॉईज या संघासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज विजयजी पाटील साहेबांकडनं आलेत. आणि प्रवीण पाटील यांनी जर झेल पकडला तर विजयजी पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता पारितोषिक आहे मैदानाच्या आतमध्ये. आता इथून स्टार्ट घेतलंय. स्टार्ट जवळपास सर्कलच्या जवळपास आहे पण थोडासा नो मॅच लँडमध्ये हा चेंडू पिच झालाय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या फलकावरती लागली जाते 7 धावा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा हा मॅच आहे. भूषणजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपलं 200 रुपयाचं कॅश प्राइज ते येतील तेव्हा त्यांच्याकडे दिलं जाईल. शॉर्ट पिचला पुल केलंय. पुल नाही तर तितकं पॉवरफुल केलंय. चेंडू चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेगला. सीमारेखा पार षटकार. या स्पर्धेचं सध्या आपण बघतोय तर या संघाचं टायटल सॉन्ग वाजलं जात आहे. आणि नक्कीच आचोले प्रीमियर लीग म्हटलं की पालघर जिल्ह्यामध्ये ह्या स्पर्धेचा बोलबाला असतोच. यावेळी फलंदाज इथून सफल झाले होते पण सध्या आपण बघतोय बराचसा चेंडू बाहेर होता. थोडासा फ्लायटेड होता. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अभांतर 1 धाव. आता इथून रितेशच्या माध्यमातून एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचं काम केलं जात आहे.
5 चेंडू छान हाताळलेत, पण सध्या मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचं काम केलं जातंय. जलद गतीचा चेंडू हाताळण्याचं काम केलं जाते, पण तो टप्प्यावरती असणं गरजेचं आहे, त्या लाईनवरती असणं गरजेचं आहे, ते लेंथवरती असणं गरजेचं आहे. यावेळी फुल टॉस सध्या आपण बघतोय. चेंडू चालाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आला इथून, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय, पण शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय पहिल्या षटकाचा. पंचाने तिथून रेफर केलंय थर्ड अंपायरच्या दिशेने. नो चेंडू आहे का, बिमरचा आहे का, तेही महत्वाचं आहे. तिसरा अंपायर सध्या आपण बघतोय, हा चेंडू कमरेच्या वर आहे का पाहायचं आहे. चला इथून डिसिजन आलंय का हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. थोडंसं या चेंडूची जर उंची बघितली तर थोडीशी लँड होते आणि त्यामुळे इथून फेअर डिलिव्हरी होते. पंचांनी घेतलं होतं, रेफर केलं होतं आणि त्यामुळे इथून हा चेंडू इथून पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होत असताना धावा धावफलकावरती लागले गेल्यात. 15 धावा, 4-4-1 आचोले बॉईज संघ सध्या आपण बघतोय. चला दुसरा गोलंदाज घेऊन यायचा आहे. 3 षटकांचा हा मॅच आहे. 15 धावा लागल्यात फलकावरती. चला वेळ वेळ जातोय, प्लीज वेळ जातोय, महत्वाचं आहे. अक्षय आले नवीन गोलंदाज आपण सध्या बघतोय. 3 षटकांचा हा मॅच आहे. याच्यानंतर जे सर्व सामने 3 षटकांचे होतील आणि उद्याच्या दिवसामध्ये किती षटकांचे सामने होतील इथून आपण जर बघितलं गेलं तर आयोजक आहेत, आयोजकाच्या माध्यमातून त्याचीही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. अक्षय आलाय सध्या नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. 15 वरती संघ पोचलाय पहिल्या षटकामध्ये. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम झालाय. चेंडू चाललाय डीप काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आलाय या चेंडूवरती, पण या चेंडूवरती एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 16. आता हा चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत गेला होता, मग दुसऱ्या धावेचा प्रयत्न का केला गेला नाही. आता डगआउट्स मधून या गोष्टीची चर्चा सुरू असेल, पण धावा घेणं गरजेचं आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे लीग फॉर्मॅटमध्ये, कारण तुम्ही एक धाव बनवणार तर तुम्हाला पॉईंट टेबलवरती त्या रन रेटवरती ती धाव गणली जाणार आहे. महत्वाचं तेही आहे. वाईट चेंडूचा इशारा तर आलाय पंचाकडनं, पण 1+1 अशी धाव सध्या आपण बघतोय 2200 रुपयामध्ये. एक वाईटची तर एक 22ची, 2 धावा येतात आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 18 धावा. 20-20 ग्रुप सध्या क्षेत्ररक्षण करत असताना आपण बघतोय. समोर 4-4-1 आचोळीचा संघ, 4-4-1 बॉईज आचोळीचा संघ सध्या आपण बघतोय बॅटिंग करत असताना. नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहेत. या इनिंगला समाप्ती झाल्यानंतर आपण नेक्स्ट मॅच परी 11 परी वर्सेस अदिती 11 या 2 संघांमध्ये एक सामना आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघ कर्णधार आपण रेडी राहायचं आहे. ऑन साइडला जागा बनवणे, चेंडूला चार्ज केले. चेंडू चाललाय सरळ डीप कव्ह कॉर्नर, सीमारेखा पार, षटकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. यावेळी चेंडू जर आपण बघितला तर गोलंदाजाने हाताळला होता फलंदाजाच्या बॉडीवरती आणि फलंदाज इथून शफल झाले होते, पण जर विचार केला ना तर शफल झाल्यानंतर फलंदाजाच्या रेंजमध्ये हा चेंडू आलाय आणि चेंडू सरळ सीमारेखा पार जात असताना 2 अँगलमध्ये आपण बघू शकता. 2 अँगलमध्ये चेंडू दाखवला जातोय 6 हिटरच्या माध्यमातून. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती लागली जाते. 4-4-1 बॉईजचा संघ 24 वरती पोहोचलाय. जमेची बाजू ही आहे की कुठल्याच प्रकारचा गडीबाज झाला नाही आणि जी पार्टनरशिप आहे ती पार्टनरशिप खूप छान पद्धतीने पाहायला भेटली जात आहे. प्रशांतच्या माध्यमातून आपण सध्या बघतोय. त्यानंतर त्याला साथ दिली जाते, ती म्हणजे इथून जर विचार केला तर अनिकेत आहेत. अनिकेतच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. आता हा चेंडू चांगला हाताळलाय. मला वाटतं की तिथून हिट विकेट झालाय. फलंदाज बाद झाल्यात.
गडी बाद झाला या चेंडूवरती. षटकार आल्यानंतर डॉट बॉल होता पण फलंदाजाने आपला तोल नाही सावरू शकले म्हणून इथून परतावा लागतंय. गडी बाद होतोय इथून 24 वरती पहिला गडी बाद. चला बॅट्समन विनय, नवीन बॅटर सध्या आपण बघतोय. विनय आलेत, प्रशांत आहेत समोर आपण बघतोय. प्रशांतच्या सोबत आता विनय. धावसंख्या फलकावरती 24-3 चेंडूचा इथून खेळ पूर्ण झालाय. अक्षय पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आला या चेंडूवरती. एकच धाव मिळेल. षटकार आल्यानंतर जो कमबॅक आहे तो कमबॅक आपण सध्या बघतोय विनयच्या माध्यमातून. सध्या आपण बघतोय विनय स्ट्राईक एंडवरती आहेत पण अक्षयचा कमबॅक खूप छान पद्धतीने पाहायला भेटला जातोय. विनयने एक धाव पळून काढलंय, संघाला नेऊन ठेवलंय 25 वरती. खातं ओपन केलंय वैयक्तिक स्वतःचं. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. नो चेंडूचा इशारा आलाय पंचाकडनं. आता हा नो चेंडू जर आपण बघितला तर खेळपट्टीच्या त्या विकेट्सच्या बाहेर हाताळला गेलाय आणि त्यामुळे नो चेंडूचा इशारा आलाय. मैदानाच्या आतमध्ये सध्या पंच आहेत. नो चेंडूचा इशारा. फ्री हिटचा चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजाला इथून खेळण्याची संधी आलंय. पाहायचं आहे फ्री हिट वरती मोठा फटका येईल का, अक्षय चांगला चेंडू हाताळेल का. ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती. एकच धाव मिळेल या चेंडूवरती येत असताना आपण सध्या बघतोय. चला आता विनयसाठी पारितोषिक आले. लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार तर विनयच्या बॅटमधून येतात तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर विजयजी पाटील साहेब यांच्याकडनं सुद्धा विनयच्या बॅटमधून किंवा प्रशांतच्या बॅटमधून मोठे फटके आले तर 3 चेंडूवरती 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सध्या जयेश पाटील आहे. जयेश पाटील इथून चांगली यष्टीरक्षकाची भूमिका अदा करत असताना आपण सध्या बघतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 27 धावा, 1 गडी बाद. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये जातोय डीजे कडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत. हॅलो प्रमोद आलेत नवीन गोलंदाज आपण सध्या बघतोय. शेवटचं षटक आहे. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिलाय एक्सपिरियन्स गोलंदाज. म्हणजे 40+ संघातून सातत्याने या खेळाडूला आपण खेळताना बघितलंय. आता त्याच्या हातामध्ये हा चेंडू दिला गेलाय. समोर बॅटर जर बघितला आपण तर विनय आणि प्रशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मिस टाइम झालाय. आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेलची संधी, गडी बाद होण्याची दाट शक्यता. गडी बाद झालाय. प्रशांतला परतावा लागलाय. प्रमोदने घेतले विकेट. गॉन.
परतावा लागलाय नवीन बॅटर आपण जर बघितलं गेलं तर धावसंख्या फलकावरती लागली जाते 28 धावा. प्रमोद आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळलेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पाहायचं आहे. प्रमोद आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले, एक्सपिरियन्स आहेत आणि सध्या तरी जातोय इंटू द गॅप मध्ये. चेंडू नाही थांबणार. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन. वन बाउन्स सीमारेखा पार. चौकार. चौकार आलाय आणि तिथून चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 32. हो काय चेंडू आहे. स्लोअर वन पद्धती आहे. चेंडू थोडीशी फ्लाइटेड होती, फ्लाइट दिली होती. फलंदाजाने थोडस जर विचार केला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गेलाय, पण तिथून डॉट बॉल येत असताना आपण बघतोय जयेश पाटील आहेत सध्या. आपण बघतोय ओटा गँगचे अध्यक्ष एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एसटी रक्षक चांगलं होतंय सध्या आपण बघतोय. पुन्हा एकदा मिस टाइम झाला. चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आलाय या चेंडूवरती. एक धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न का केला जात नाही हे महत्वाचं आहे, पण शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा सामना 3 षटकांचा आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 33. निर्णायक चेंडू दोन्ही संघांसाठी. सध्या आपण बघतोय हा चेंडू डॉट बॉल आला तर इथून 34 करावे लागतील. या चेंडूवरती प्लेड ऑन झालेत. हा चेंडूवरती विकेट्स आलाय. प्रमोदने चांगली गोलंदाजी केले आपल्या संघासाठी. इथून विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे, ते म्हणजे 34 धावेची आवश्यकता. चेंडू असतील 18 चेंडू 34 धावा. तीच आहे. या 2 संघांमध्ये कडवी झुंज पाहायला भेटेल. चला इथून पारितोषिक आले. जशा इनिंगला सुरुवात होईल तर 2020 ग्रुपचे जे अध्यक्ष रुपेची पाटील साहेब आहेत आणि रुपेची पाटील साहेबांकडनं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 2020 रुपयाचं 3 षटकारांसाठी कॅश प्राइज. त्यानंतर 3 चेंडूवरती 3 चौकार आले तर 2000 रुपये 20 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 2020 असं पारितोषिक आहे. सध्या ऑन झालंय. टॉस झालाय. टॉस जिंकलाय. आदिती 11 संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि तिथून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी सज्ज राहायचं आहे संघ. आपण जर विचार केला तर परी 11 परी संघ आपण रेडी राहायचं आहे.
सध्या रुपेशी पाटील साहेबांकडनं पारितोषिक आलंय. चला बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि विनंती असेल आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. ओव्हर टू धनंजय पाटील. या दक्षता घ्या कारण की वेल खूप महत्वाचं आहे. फिल्डिंग टीम रेडी आहेत. बॅट्समॅन आता मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. जाऊयात सामन्याच्या दिशेने. चला जाऊया. चिक हॅलो हॅलो चिक. चला जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेने. पहिला पडाव पहिला दुसरा पडाव आणखीन इंटरेस्टिंग असणार आहेत. आणि राजावली गावचं गोड असं एक व्यक्तिमत्व रुपेश पाटील साहेब आपल्या 2020 बॉयजचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक या ठिकाणी मात्र जाहीर करण्यात आलेले आहेत. लगातारच्या 3 सिक्सरसाठी 2020 अर्थातच 2020 हे प्राइज दिलं जाणार आहेत. आणि लगातारच्या 3 चौकारासाठी देखील तेच पारितोषिक असणार आहेत. 2020 लक्की आकडा राहिलाय सातत्याने रुपेश पाटील साहेबांचा. आणि तोच मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 2020 ग्रुप मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहेत. 34 धावांचं लक्ष. सध्या मॅचचं घर बसले आनंद घेतात रुपेश पाटील साहेब. आपले स्वागत आहेत. जाऊया सामन्याच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ ऋतिक आणि अक्षय. पहिलाच बॉलला फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक पुढे आलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. सिक्सर. विशाल पाटील यांचे सुपुत्र नक्ष पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. इतक्या कमी वयामध्ये हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. हेही या स्पर्धेचं विशेष आहे. ओ चांगला बॉल टर्न केलं. बॉलला फिरवलं. हलकासा बाहेर काढला या बॉलला. आणि स्विंग करत असताना बॉल प्रशांतनं मात्र फिरवलाय. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 6. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला. या खेळाडूच्या नावाची दखल घेण्यासाठी मात्र संपूर्ण आचोले गावाला देखील भाग पडलाय. फटका दर्जेदार खेळलाय. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात बाउंड्री लाईनवर. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 7. तीन बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 7. 15 बॉलचा खेळ बाकी. 27 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी 2020 ग्रुप या संघाला. पाहूयात कशा प्रकारे बॅटिंग करणार. एका बाजूला अक्षय. हेही महत्वाचे खेळाडू आहेत. स्ट्राइक एंडला. ओ ऑन साइडला फटका तर खेचलाय. बॉल चाललाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. घेतला जातोय कॅच. मिळाली विकेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक चांगला असा कॅच घेत असताना मिस्टर विनयने घेतलाय कॅच. मिळाली विकेट. बॅट्समॅन आउट. गम
पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवलं होतं कशा प्रकारे विकेट गेलेत, कशा प्रकारे कॅच घेतलात आणि अक्षय कशा प्रकारे माघारी परतलात. 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून दाखवलं होतं. थोडासा पुढे टाकलेला बॉल, त्याच्यावरती ताकद वापरायची होती परंतु तितकी ताकद नाही वापरू शकले आणि कॅच कॅरी करत असताना हे विकेट मात्र मैदानावरती मारलेत. नवीन बॅटर संतोष दाखल होत आहेत. संतोष पाटील मैदानावरती दाखल झालेत नंबर 3 वरती. 2020 ग्रुप कडून काही होऊ शकतं या मॅच मध्ये. 14 बॉल मध्ये 27 धावेचं लक्ष्य असणार आहे. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, थोडा बाहेर आहे, त्यामुळे पंचाने तर सांगितलं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल मैदानाच्या आतमध्ये काउंट केला जातोय कारण की स्टान्स तुमचा पाहिला जातो. ज्यावेळी तुम्ही जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी तुमची जी लाईन आहे त्या लाईनचा वाईट दिला जाईल. कदापि तुमचा बॉल जर त्या यष्टांच्या पुढे येतोय मग तिथून तो शफल वाईट पंच मात्र पाहतील. धावफलकावरती धबाट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक विशाल पाटील त्या ठिकाणी आहेत. विशाल पाटील आहेत आणि त्यांचे सुपुत्र नक्ष पाटील पण आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावा. धावफलकावरती 9. बॉलचा खेळ संपलाय 5. पहा नक्ष सध्या आपल्या कॅमेरामध्ये स्क्रीनवरती आहेत. हा लहान खेळाडू आहेत. इतक्या कमी वयामध्ये तो आज मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. स्वतःचे वडील देखील त्याच्याच बाजूला आहेत. तिथून त्यांना बाउंड्री लाईन वरती आपण पाहिलं. पुढचा बॉल. ओहो हो, काय बॉल टाकलाय, आश्चर्यचकित करून टाकणारा बॉल बॅटर यांना, ऋतिक यांना. शेवटचा बॉल डॉट आला मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक प्रशांत नावामध्ये शांत आहेत पण प्रशांतनं शांततापूर्वक कामगिरी केलीत. चांगली गोलंदाजी त्यांना मैदानावरती केलेली आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 9 करायचे आहेत. 12 बॉल मध्ये 25. एक संगीत घेऊया आणि मैदानावरती येऊयात. 12 बॉल 25 धावा. गोलंदाजीवरती विनय आल्यात. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी विनय यांच्यावरती जबाबदारी दिली जात आहेत. जबाबदारीचा भान ठेवून मैदानावरती गोलंदाजी करायची आहे. एका बाजूला संतोष, दुसऱ्या बाजूला ऋतिक, समोर विनय, तिसऱ्या बाजूने पहिला बॉल. ओहो हो, आश्चर्यचकित करून टाकणारा बॉल. पहिलाच बॉल जवळपास थोडासा पुढे टाकलेला बॉल, तिथून अनपेक्षित त्यांना बाउन्स घेतलाय आणि आश्चर्यचकित करून टाकणारा बॉलच मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. डॉट बॉल. समीकरण नियमाचं येणारे बॉल 11 बॉल मध्ये रन करायच्यात 25. काही गोष्टी होऊ शकतात क्रिकेटच्या खेळामध्ये. सातत्याने आपण भरपूर गोष्टी पाहिलेल्या आहेत. येणारे 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये रन करायच्यात 25. पुढचा बॉल खाली राहिलाय. बॅटची एज होती. पंचांचं यस, दोन्ही पंचांचं खूप चांगला तालमेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन. मोठी विकेट. संतोष यांची माघारी. कॉन. .2 ओव्हर्स 9 रन लॉस ऑफ 2 विकेट. 10 बॉलचा खेळ 25 धावेची गरज. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. प्रवीण दलवी मैदानावरती येतात. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा कॉल. आधी 6 चेंडू यष्टांना लागला त्यामुळे 2 धावेचा प्रयत्न मैदानावरती यशस्वीरित्या कंप्लीट. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 11. 9 चेंडू मध्ये 23 धावेची गरज आहे. कधी कुठल्याही श्रेणी या मैदानावरती मॅचेस बदलू शकतात हे आपण प्रत्येकाने पाहिलेलं आहे. या 3 बॉलवरती आम्हाला समीकरण असणार आहेत अवलंबून.
शेवटच्या ओव्हर मध्ये तुम्ही किती रन ठेवणार. येणारे 9 बॉल मध्ये रन करायचे 23. चौथीच्या लक्षाचा सध्या हा पाठलाग सुरू आहे. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. स्वतः विशाल पाटील आहे. चांगली फिल्डिंग आज आपल्या टीम साठी लढतायत. त्यांना माहित आहे बॉलला थांबवायचं आहे. जरी टीम मध्ये स्टारकास्ट नसली परंतु स्टारकास्ट नसताना देखील आम्हाला कामगिरी चांगली करायची आहे हेच विशाल पाटील सांगतायत. धावफलक्यावरती धाबा 12. 2 गडी बाद. 9 चेंडू 8 चेंडू दखल बाकी. 8 चेंडू मध्ये करायचे 22. हे 2 चेंडू निर्णायक असणार आहेत. ऋतिक पाटील 4 मध्ये 7 आतापर्यंत ऋतिकनं बनवलाय. थोडा शांत त्याला आता मैदानावरती ठेवलाय. येणाऱ्या कालावधीमध्ये ऋतिक कशा प्रकारे बॅटिंग करतो हे पाहण्यासारखे असणार आहेत. 175च्या स्ट्राईक रेट तो बॅटिंग करतोय. एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आपण प्रत्येकाला पाहिलेला आहे. तो ऋतिक ऑफ स्टंपच्या बाहेरून फटका मात्र हवेमध्ये खेळला. फटका फसला. क्षेत्ररक्षक तैनात. प्राइजलेस विकेट ऋतिक यांची मैदानावरती घेतली जात आहेत आणि हा कॅच घेत असताना मैदानावरती विकेट आलाय. फलंदाज बाद. विकेट डाऊन गॉन. कल पहली फुर्सत में निकल 3 गडी बाद. 7 बॉल मध्ये 22 हवेत. 7 बॉल मध्ये 22 हवेची गरज आहे. नवीन खेळाडू भावेश मैदानावरती येत आहेत. कशा प्रकारे बॅटिंग करणार भावेश ही पाहण्यासारखं असणार. शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे. 7 बॉल 22 हवेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 7 बॉल रिमेनिंग 22 रन रिक्वायर्ड टू विन. भावेश स्ट्राईक वरती हा निर्णायक बॉल आहे. शेवटचा बॉल कशा प्रकारे खेळला जाईल. ओ शेवटच्या बॉल वरती अपील तर पंचांकडे स्ट्रॉंग होती परंतु पंचांना सांगितलंय मिस करून जाणार हा बॉल पाहायला मला. त्यामुळे षटक संपला मैदानावरती. बरोबर 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. धावा फलकावरती आहेत 12. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. करायचे रन 22. ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक संगीत आणि युवेत मैदानावरती 6-22. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील आचोले गाव आणि आचोले गावातील आपण पाहिलं तरी मैदान आणि मैदानावरती सुरू आहे APL सीझन 4 चा हा क्रिकेटचा रणसंग्राम. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर पहिलाच बॉल डॉट हाताळला गेला मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल डॉट आला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहिलं तर अनिकेत. ओ फुल टच बॉल. फुल टचला फुल टोल वसूल मैदानाच्या बाहेर पाठवलाय. अजूनही या मॅच मध्ये भरपूर काही शिल्लक असणार आहेत. षटकार तर मैदानावरती आलाय. आता तिथून डिसिजन काय पंचाने षटकार तर घोषित केलाय. 6 धावा आपल्याला पाहायला मिळालं. थँक्यू. भीमा रायके त्यासाठी चेक केला जाईल. हा बॉल ज्यावेळी डिलिव्हर झाला त्यावेळी तो कमरेच्या वरती आहे खाली आहे त्यावेळी त्या 2 गोष्टी आता पंच पाहणार आहेत. भीमरसाठी चेक केले जात आहेत.
नो 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 बॉल मैदानाच्या आतमध्ये आला, कारण की 2-3 वेळा पाहण्याचा प्रयत्न केला. तिसरे पंचांचं डिसिजन आहेत. इक्वेशन आपण नक्कीच कळतोय. ह्या धावा ऍड केल्या जाणार आहेत. एकूण 7 धावा ऍड केल्या जाणार आहेत. एकोणीस धावा झालेल्या आहेत. 5 बॉल मध्ये 15 धावेची गरज आहे आणि विजयदादा पाटील यांच्याकडून पारितोषिक असताना प्रवीण दलवी यांच्या षटकारासाठी लगातारच्या 3 सिक्सरसाठी 500 रुपयाचा प्राइज या ठिकाणी जाहीर. 2000 रुपयाचा प्राइज जाहीर झालेला आहे. पहा सेन्सेक्स वाढलाय, शेअर मार्केट वाढलाय. हा आला तर 1000चा होता पारितोषिक. बॉल वरती गेला, हवेमध्ये गेलाय. धावता क्षेत्ररक्षक, 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, भाग मिल्का भाग. ही कहाणी सुरू आहे. बॅकअप चांगला आहे. 2 धावा येत आहेत. अजूनही मॅच जर पाहिला तर शेवटच्या 4 बॉल वरती निर्णायक असणार आहेत. 4 बॉल मध्ये रन करायच्या 13. मॅच कोण जिंकणार हा क्रिकेटचा थरार सध्या मैदानावरती सुरू आहे. 4-4-1 बॉईज वर्सेस 20-20 ग्रुप. दोन्ही जर संघाचे पहिले आकडे पाहिले तर एकाचे 3 चौके 1 सिंगल, दुसऱ्याचे 20-20 आहेत. रन करायच्या 4 मध्ये 13 या मॅचला जिंकण्यासाठी. चार बॉलचा काही शिल्लक असेल. 13 धावेची मैदानावरती गरज असणार. 21 धावा झाल्या आहेत. गोलंदाज अनिकेत तयार, समोर बॅटर तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला ऑन साइडला खेळलाय. पुन्हा मात्र डबलचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. ओ पुन्हा एकदा डबलचा प्रयत्न केलाय. जसा बॉल हातामधून निसटलाय तशा 2 रन मैदानावरती कंप्लीट केल्या जात आहेत. एक हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत. रनआउट तुम्हाला मैदानावरती घ्यायचे असतात, पण तिथे चुकी होताना पाहायला मिळाल्यात. 2 धावाला संघात धावसंख्या धावफलकावरती 23. येणारे बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये रन करायच्या 11. प्रत्येकाला चांगली पानं मिळतील याची काही गॅरंटी नसते, परंतु मिळालेल्या पानावरती एक चांगला डाव तुम्हाला खेळता आला पाहिजे. आज कोण चांगला डाव खेळणार, प्रवीण दलवी खेळणार की दुसऱ्या बाजूला अनिकेत खेळणार की भावेश खेळणार, ही सांगणारी मॅच आहे. 3-11. कुलबटप्पाचा बॉल तळाचा प्रयत्न, समोर ड्राईव्ह केला, फटका छान खेळलाय. एक तर घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी व्हायला हवा की नाही. स्ट्राईक मात्र आता दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, ते एकच सिंगल येत आहेत. भावेश यांच्यावरती विश्वास दाखवला, भावेशांना स्ट्राईक दिलेले आहे. येणारे बॉल 2 बॉल मध्ये रन करायच्यात बरोबर 10. क्रिकेटचा थरार पहा. येणाऱ्या 2 बॉल मध्ये करायच्या 10. क्रिकेटचा थरार पहा. सध्या 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट युट्यूबला प्रक्षेपित होताना पाहतायत. स्ट्राईकला भावेश, निर्णायक बॉल हाताळण्यासाठी तयार अनिकेत. पुढचा बॉल. नाही एक गोष्ट मला समजली नाहीत की प्रवीण दलवी इतके चांगली बॅटिंग करत होते, मग स्ट्राईक त्यांनी का घेतली नाहीत, डबल साठी का प्रयत्न केला गेला नाहीत, हाही प्रश्न मनामध्ये होता. आणि तिथून शेवटच्या बॉल साठी आता पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवण्यात आलेली आहेत, ती भावेश यांच्याकडेच. 10 धावेची गरज एका बॉल मध्ये. ज्यावेळी तुमची बॅट लागते त्यावेळी तुम्ही स्ट्राईक घ्यायची असते, पण तिथे स्ट्राईक कदापि न घेण्याचा निर्णय चुकीचा वाटलाय. हवेमध्ये खेळलाय, बॅटच्या टोला बॉल लागलाय आणि टोला लागल्यानंतर तो सीमारेषेच्या पार आलाय, चौकार आलाय. आणि हा सामना मैदानावरती आपण पाहिलं विजय संपादन करताना पाहायला मिळाले. टीम 4-4-1 बॉईज 4-4-1 संघ अभिनंदन आपलं असणार आहे. आणि हार्डलक टीम 20-20 ग्रुप त्यांना हा सामना मात्र गमवावा लागलाय. आज विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये होते, त्यांचे सुपुत्र नक्ष पाटील मैदानावरती पाहायला मिळाले. और बाप और बेटे की जोडीने कमाल कर दी मैदानाच्या आतमध्ये असं म्हणावं लागणार आहेत. पुढचा मॅच सुरू होतोय परी 11 परी वर्सेस अदिती 11. या 2 संघादरम्यान मॅच आपल्याला होताना पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे.
या मॅचचा हिरो कोण आहे तर 2 नॉमिनेशन होते, एक तर अनिकेत होता, दुसरा विनय होता. पण ज्या खेळाडूंना मधल्या कालावधीमध्ये 2 विकेट मिळवले प्लस बॅटिंग करताना 8 धावा केल्या तो विनय ठरला या मॅचचा हिरो. विनय इज अ मॅन ऑफ द मॅच. विनय आपण यायचं आहे. 2 विकेट प्लस 8 रन या खेळाडूच्या नावी आहेत. त्यामुळे विनय यांची आपण निवड केलं मॅन ऑफ द मॅच साठी. विनय आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. विनय यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. पुढची मॅच सुरुवात होतात लगेचच कमेंट्री बॉक्स मध्ये बदला होतात. घनश्यामजी भोईर यांचा आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येईल. बॉल पंचांना बॉल मैदानाच्या मध्ये पाठवा. चला विनय या.